नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी शेतकरी मुख्य मुद्दा असतो आणि तो होता पण. राजकारण, समाजकारण, अर्थकारण किंवा नागरिकांच्या विविध समस्या या बाबतीत मी नेहमी आवाज उठवत असतो. शेतीवर सुद्धा या पाठीमागे सुद्धा अनेक मुद्द्यांवर मी चर्चा घडवून आणली व्यवस्थित. मग कांदा असेल, टोमॅटो असेल, सोयाबीन असेल किंवा शेतकऱ्यांच्या काही मूलभूत गरजा असतील, शेतकऱ्यांच्या बाबतीत पीक विमा असेल, जनावरांचे दुग्ध व्यवसायाच्या बाबतीत जे काही प्रश्न असतील, दुधाचे बाजार असतील, सोयाबीनचे बाजार असतील, सातत्याने कांदा उत्पादकांवर होणारा अन्याय असेल किंवा वीज जी महामंडळाकडून आपल्याला वीज येते, लोकांना दिवसा वीज मिळत नाही, रात्रीची वीज मिळते किंवा ती पुरेशी मिळत नाही, आली तरी ती 4 तास 5 तास त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे खंड, मध्ये ती लाईट ब्रेक होते. अशा प्रकारचे प्रश्न मी नेहमी शेती संबंधी मांडत असतो. पण जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणं किंवा शेतकऱ्यांचा एक आवाज म्हणून आपण आपल्या व्हिडिओमध्ये जेव्हा समस्या मांडतो, तर ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये आम्ही खूप अभ्यास करून या सगळ्या गोष्टी मांडत असतो. किंवा मी स्वतः शेतकरी आहे, माझे पण कांदे, माझा पण हरभरा आहे, माझा पण गहू आहे, मी पण शेती करतो. सर्व शेतकऱ्यांच्या समस्या, स्वतःचा अनुभव, शेतकऱ्याला किती परवडतं, त्याला नांगरणीला किती पैसे लागतात, त्याला दरवर्षी किती खतं टाकावं लागतात, मजुरी काय लागते, कांद्याला दरवर्षी आपण ज्या काही मशागती करतो, फवारण्या करतो, अचानक वादळ आहे, वारे आहेत, हवामानामध्ये अचानक बदल होतात, त्यामध्ये शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं किंवा अवकाळी पाऊस आल्यावर शेतकऱ्यांचं किती मरण होतं. मग त्याला जेवढं त्याने खर्च केलाय त्या खर्च त्याचा ॲक्च्युली निघतो का, या सगळ्या समस्या मी स्वतः शेतकरी असल्याने मी नेहमी मांडत असतो, मांडतोच. पण काय झालंय, जेव्हा जेव्हा मी शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ बनवतो, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो आणि शेतकरीच व्हिडिओ बघत नाही आणि त्याला लाईक सुद्धा करत नाही, शेअर सुद्धा करत नाही, आणि आम्ही बाकी राजकारणावर व्हिडिओ बनवले की हजारो व्ह्यूज रोज येतात, अनेक प्रकारच्या कॉमेंट्स चांगल्या वाईट येत असतात. त्यामध्ये लोक कधी कधी म्हणतात की तुम्ही शेतकऱ्यांवर बोला, तुम्ही कांद्याच्या बाजारावरती बोला, सोयाबीनच्या बाजारावरती बोला, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे त्यावर बोला. कुठलंही सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात नसतं. शेतकऱ्यांना सुद्धा मताचा अधिकार असतो आणि शेती हा भारताचा मुख्य गाभा आहे. तर गाभा तर आहेच आहे, पण मुख्य आत्मा आहे. शेतकऱ्याला देशामध्ये बळीराजा असं म्हटलं जातं आणि शेतकरी जगला तरच बाकीची प्रजा जगेल. म्हणून शेतकऱ्याला कधीच सरकार कुठलेही असू, कोणत्याही पक्षाचं असू, ते दुर्लक्षित करूच शकत नाही. त्यामुळं कांदा असेल, सोयाबीन असेल, ऊस असेल किंवा इतर कडधान्य असतील किंवा दूध उत्पादक हे शेतकरी असतील, त्यांच्या दुधाच्या संबंधी असेल, मग त्यांचा जो काही जनावरांसाठी लागणारा चारा आहेत, खाद्य आहेत, डॉक्टरांच्या फीज आहे, अनेक प्रकारचे औषध असतात, जनावरांचे
लसीकरण असतं किंवा जनावरांना अवेळी किंवा अनेक प्रकारचे आजार जनावरांना होतात. लाखो रुपयाचे जनावरं असतात, ते सुद्धा दगावतात. शेतकरी अक्षरशः कर्ज व्याजाचे पैसे काढून शेतकरी हे जनावरं जगवत असतो. चाऱ्याचे पण खूप भाव वाढले. या सगळ्या समस्या आपण मांडत असतो आणि वारंवार या सगळ्या समस्यांवर आपण भाष्य करत असतो. मूळतः जे काही केंद्र सरकारने वर्ष दीड वर्षापूर्वी जे काही 3 कायदे पाठीमागे घेतले, ते कायदे लोकांनी अक्षरशः समजून घेतले नाही. फक्त पंजाब आणि हरियाणाचे काही शेतकरी जे काही टूलकिट त्यांनी बनवलं होतं की सरकारला हे कायदे मागेच घ्यायला लावायचे. हे सरकारच्या पाठीमागे लागून वर्षभर जे काही त्यांनी जवळजवळ रस्ते अडवून ठेवले, आंदोलनं केलं आणि सरकार पण यामध्ये लोकांना सांगण्यामध्ये यशस्वी झालं नाही. हे जे कायदे मंजूर केले त्यावर राष्ट्रपतींची पण मोहर लागली, पण अंमलबजावणी करता आली नाही. सुप्रीम कोर्टाने पण सांगितले की हे जे लोकांना गैरसमज निर्माण झाला, हा गैरसमज पूर्णपणे दूर झाल्याशिवाय ही अंमलबजावणी करू नका. आणि मग शेवटी सरकारला हे कायदे मागे घ्यावा लागले, पण त्यामध्ये अनेक गोष्टी चांगल्या होत्या. या सगळ्या गोष्टी फक्त विरोधाला विरोध करून विरोधी पक्षांनी किंवा हे जे काही वामपंथी, हे चीन धार्जिणे, पाक धार्जिणे, या लोकांना फक्त सरकारला कसं मागे ओढायचे आणि सरकारला एखादा कायदा मागे घ्यायला लावायचा, त्यातून सरकारची हानी करायची. कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी सुद्धा लक्षात घेतल्या पाहिजे. आता राहिला कांद्याचा प्रश्न, तर कांद्याचा प्रश्न अतिशय ज्वलंत आहे. कांदा या प्रश्नावर किती बोललं तर कमीच आहे. आम्ही लहानपणापासून कांद्याचे बाजार किंवा कांद्यासंबंधी येणाऱ्या समस्या, केंद्र सरकार कोणत्याही पक्षाचं असो, काही कुणी फारसं काही त्यामध्ये लक्ष घालत नाही. मुळात कांद्याला जे काही जीवनावश्यक यादीमध्ये टाकलेले, त्यातून बाहेर आजही कुणी काढण्यासाठी खास काय असा प्रयत्न केला नाही. तर शेतकरी संघटनेचे प्रणेते स्वर्गीय शरद जोशींनी सुद्धा कांद्यावर अख्खं त्यांचं आयुष्य घातलं आणि कांद्यासाठी लढा दिला, पण त्यांना पण लोकांनी भरपूर अशी साथ दिली. नंतरच्या काळामध्ये त्यांना पण लोकांनी साथ दिली नाही. आता जेव्हा त्यांनी पक्ष काढला तर लोकांनी त्यांना त्यांच्या सहित लोकांना पाडून टाकलं. म्हणजे लोकांना शेतकरी एखादा पक्ष काढतोय किंवा शेतकरी नेता एखादा पक्ष काढतोय तर त्याला लोकांनी अक्षरशः डिपॉझिट जप्त होईल अशा पद्धतीने उमेदवार पाडून टाकले. आणि लोकांना राजकारणी लोक लागतात, जातीचे लोक लागतात, आपल्या जवळच्या जातीचे लोक लागतात, आपला नातेवाईक आमदार लागतो, आपला खासदार लागतो. आणि मग त्याने किती सरकारी तिजोरीची लूट केली तरी चालेल, मग आपल्याला कांद्याला भाव जरी मिळाला नाही तरी चालेल, आपली सोयाबीन फुकट विकली तरी चालेल, पण माझ्या जातीचा माणूस आमदार झाला पाहिजे, माझ्या जातीचा माणूस खासदार झाला पाहिजे, माझं इकडं शेतीचं अख्खं वाटोळं जरी झालं तरी चालेल, पण मी बाकी जातीसाठी माती खायला तयार आहे. अशी आपली राजकारणातली सर्व परिस्थिती आहे. माझा उद्देश कुठल्याही जाती धर्माला कमी लेखण्याचा नाही आहे. माझ्या सहित सर्वच लोक आपापल्या जाती पाहतात आणि त्यातच आपल्या ह्या सगळ्या शेतकऱ्यांचं वाटोळं होण्यास कारणीभूत आहे. त्यामुळं आपण काय करावं, काय नाही करू, ह्या सगळ्या गोष्टी लोकशाहीमध्ये आहे. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य आणि सोशल मीडियामध्ये अनेक लोक अनेक प्रकारच्या
बदनामीकारक पोस्ट टाकत असतात. तरी पण कांदा या प्रश्नावर केंद्र सरकारने दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण मागच्या वर्षी कांद्याची परिस्थिती अतिशय अवघड होती. मागच्या वर्षी महाराष्ट्र सरकारने जे काही अनुदान दिलं त्यातही ते काही अनुदान काही लोकांच्या पदरात पडलं. काहींना 2 हप्ते मिळाले, काहींना 3 मिळाले. लोकांचे हजारो रुपये सुद्धा महाराष्ट्र सरकारने अनुदानाचे जे काही 350 रुपये घोषित केलं होतं त्यातले अजून बरेचसे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर येणं बाकी आहे. ते सुद्धा महाराष्ट्र सरकारने अतिशय तातडीने लोकांना देण्याच्या सूचना केल्या पाहिजे, कारण आता जवळजवळ 1 वर्ष होत आले आणि 1 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा लोकांच्या खात्यावर जर 350 रुपये जर तुम्ही दिलेले मिळत नसतील तर हा अतिशय मोठा अन्याय आहे. आता लोकांनी रोज उठून रस्त्यावर यायचं, रोज उठून सरकारला विरोध करायचा, कामधंदे सोडायचे आणि आंदोलनं करायचे आणि मग त्यातून त्यांनी कामही सोडायचं आणि आपला वेळ वाया घालवायचा. शेतकऱ्यांना काय मिळते, कांद्याचे बाजार आज परिस्थिती काय आहे आणि आज जवळजवळ 1000च्या खाली सुद्धा कांदा आला आहे. मागच्या वर्षी पर्जन्यमान सुद्धा कमी होतं, पाऊस कमी झाला. मागच्या वर्षी जी आवक होती किंवा मागच्या वर्षी जो कांद्याचे क्षेत्र होतं त्यापेक्षा निम्म क्षेत्र सुद्धा लाल कांद्याचं यावर्षी नाहीये. उन्हाळ कांद्याचं सुद्धा क्षेत्र घटलेलं आहे. असं असूनही कांद्याची बाजार ही स्थिर असायला पाहिजे होती. म्हणजे कांद्याची बाजार कमीत कमी 2000च्या वरती लाल कांदा विकायला पाहिजे होता. म्हणजे तो उन्हाळ येता येता 1500 ते 2000 ही बाजार कायमस्वरूपी टिकून राहिले असतील. लोकांना, ज्या लोकांकडं साधनं नाही ते लोक कांदा चालू काढल्या विकत असतात, त्यांना सुद्धा 1500-2000च्या दरम्यान जर बाजार मिळाली तर त्यांना कांदा ठेवण्याची गरज भासत नाही आणि त्यांचं नुकसान होत नाही. कारण कांदा ठेवायचा म्हटला तर त्याला 1,00,000-2,00,000-4 लाखाची चाळ लागते, साधन लागतं, सगळ्या सुविधा तयार कराव्या लागतात आणि आज शेतकऱ्यांची खर्च करण्याची अक्षरशः त्यांची कॅपॅसिटी नाही. त्यामुळं लोकांना कांदा काढणीला आल्यावर तो जर 1500 ते 2000 रुपये विकला तर त्याला कमीत कमी त्याने खर्च केलाय त्याच्यापेक्षा एकरामध्ये त्याला 5-50 हजार रुपये मिळतात. यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना खूप काही मिळतं असं नाहीये. कारण एकरी किती कमीत कमी खर्च करा, कांदा लागवडीपासून तो काढणीला येईपर्यंत जेव्हा तो काढतो त्यावेळेस कमीत कमी त्याला 60,000 रुपये एकराला खर्च येतो. तेव्हा एकराचे त्याला 60,000 रुपये जेव्हा होतील तेव्हा तो 60,000 रुपये त्याचा खर्च निघतो आणि मग तिथून पुढे जर त्याला 10-20 हजार रुपये जर त्याच्या पदरात पडले तर तोच त्याचा नफा असतो. आणि सोयाबीनचे बाजार सुद्धा, आज सोयाबीनचे बाजार 2-3 वर्षापूर्वी 10-11-12 हजार पर्यंत गेले होते. एक दिवस तर असा होता की 15,000 रुपये सोयाबीन विकत होती. आज सोयाबीन 4,000 रुपये विकते. हे सुद्धा वायदे बाजार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी किंवा मागणी पुरवठा या सगळ्या गोष्टी सरकारने बघितल्या पाहिजे आणि नेहमीच शेतकऱ्यांच्या पोटावरच फक्त पाय आणि खाणाऱ्यांची मजा अशा पद्धतीनं सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना दुर्लक्षित करणं अतिशय चुकीचं आहे. कांद्याच्या बाबतीत सुद्धा वारंवार शेतकरी आंदोलनं करतात, उठाव करतात आणि फक्त शहरी लोकांना कांदा स्वस्त मिळावा आणि ज्या काही निवडणुका पार करण्यासाठी काही आटापिटा सरकारचा मग तो कोणत्याही पक्षाचा असो, हा जे धोरण आहे हे धोरण सुद्धा अतिशय चुकीचं आहे. शेतकरी जागला पाहिजे, शेतकऱ्यांना योग्य ते दाम त्याला मिळालं पाहिजे. यासाठी केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारच्या रेट्याने या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. महाराष्ट्रात सर्वात जास्त कांदा उत्पादक राज्य म्हणून ओळखलं जातं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कांदा आज मातीमोलपणे जर विकला तर त्यांची परिस्थिती काय होणार आहे. तेव्हा कांद्याची परिस्थिती अतिशय अवघड आहे. आज जवळजवळ जानेवारी संपलाय. आता जानेवारी संपलाय तर 900-800 रुपये जर कांदे विकले
तर अजून महिन्यानी असं वाटतं की कांदे 400 रुपये सुद्धा विकू शकतात। त्यामुळे केंद्र सरकारने डोळेझाक करून चालणार नाही। कांद्याची जी काही तुम्ही निर्यात बंद केली ती अतिशय तातडीने उठवली पाहिजे। लोकांचं अर्थार्जन त्याच्यावर अवलंबून आहे। सरकार जर म्हणत असेल की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार आहे, जर अशा पद्धतीने कायमस्वरूपी जर तुम्ही कांद्याची निर्यात बंदी करून ठेवली तर शेतकऱ्याच्या पदरात मोठा शून्य येईल आणि निराशापोटी लोकांच्या आत्महत्या होतात, लोकांना परवडत नाही। अशा प्रकारचे धोरण सरकारने अतिशय चुकीचे राबवलेले। कांद्याच्या बाबतीत तात्काळ केंद्र सरकारने काही ना काही धोरणात्मक निर्णय घेऊन कांद्याची निर्यात बंदी उठवलीच पाहिजे। हा शेतकऱ्यांचा रेटा आहे। एक शेतकरी म्हणून माझं हे वैयक्तिक मत आहे आणि शेतकऱ्यांचा आवाज सुद्धा आहे, कारण लोक नेहमी बोलत असतात शेतकऱ्यांवर बोला। शेतकऱ्यांसाठी कधी बोलायला तयार आहे। मी स्वतः शेतकरी असल्यामुळं या सगळ्या गोष्टी, माझ्या पण कांदे, माझं पण सगळं, या सगळ्या गोष्टी असतात। शेवटी शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकरी जर या सगळ्या गोष्टीचा जर केंद्रबिंदू असेल तर शेतीसाठी आपल्याला काही करण्याची आपली तयारी असेल। त्यामुळेच केंद्र सरकारने या सगळ्या गोष्टी त्याचा काही विलंब न करता, कारण आजची परिस्थिती अशी की शेतकरी कांदे बाजारात नेईपर्यंत का म्हणजे आज जर 1300 रुपये बाजार असतील आणि तो कांदा काढतोय तर तो त्याचे 400-500 रुपये बाजारात नेईपर्यंत कमी होतात। इतकी कांद्याची वाईट परिस्थिती आहे। त्यामुळं केंद्र सरकारने अतिशय तातडीने निर्णय घ्यायचा आहे। या सगळ्या गोष्टी करताना शेतकऱ्यांना जगलं पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे। या गोष्टी सरकारने या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या समजून आणि केंद्राला पण असं वाटलं पाहिजे की या लोकांना पण मताचा अधिकार आहे। हे लोकांना दुर्लक्षित करून चालणार नाही। शेतकरी हा बळीराजा असेल तर त्याचा निस्ता बळी न देता शेतकरी कसा त्याचं जीवनमान उंचावेल किंवा त्याचं राहणीमान कसं उंचावेल याच्याकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं पाहिजे, अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया। तुर्तच थांबतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।